मित्रांनो, लॉ सीईटी मध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स या सेक्शनमधून चालू घडामोडीवरती गेल्या एका वर्षातील प्रश्न विचारले जातात आणि या सिरीजमध्ये आपण याच सेक्शन मधील महत्वाचे एमसीक्यू डिस्कस करत आहोत. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल महिन्यामधील काही महत्वाचे एमसीक्यू पाहणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, लॉ सीईटी मध्ये दिवसेंदिवस कॉम्पिटिशन वाढत आहे आणि त्यामुळेच सीईटीचं प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन मध्ये 3 इयर सीईटी आणि 5 इयर सीईटी ची लाईव्ह बॅच 31 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. तर लाईट बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस, त्यासोबतच रेकॉर्डेड लेक्चर्स, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या प्रिंटेबल पीडीएफ नोट्स, तसेच एक्झामच्या प्रिपरेशनसाठी बूस्टर टेस्ट आणि यासोबतच प्लस बॅच मध्ये तुम्हाला मॉक टेस्ट आणि फिजिकल स्टडी मटेरियल सुद्धा अवेलेबल असणार आहे. तर या बॅचेसला जॉईन करण्यासाठी प्ले स्टोर वरनं ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करा. त्यामध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर किंवा 5 इयर सीईटीचा कोर्स सर्च करून तुम्ही जॉईन करू शकता. जर तुम्हाला जॉईनिंग मध्ये काही अडचण येत असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि या कोर्सला जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. Which company signed a 1,950 crore contract with the Ministry of Defense for the procurement of mountain radars for the इंडियन एअरफोर्स? भारतीय हवामान दलासाठी माउंटेन रडारच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयासोबत 1950 कोटींचा करार कोणत्या कंपनीने केला? तर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने संरक्षण मंत्रालयासोबत 1950 कोटींचा करार केला. डीआरडीओच्या एलआरडीने स्वदेशीरित्या विकसित केलेले माउंटेन रडार्स उंचीवरील हवाई संरक्षण व देखरेखीसाठी आहेत. हा प्रकल्प इंडियन आयडीडीएम श्रेणीमधील आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, बेल. हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज द डायरेक्टर ऑफ अ ब्रिक एनसीसीएस पुणे? ब्रिक्स एनसीसीएस पुणेच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर डॉक्टर थॉमस पुकाडियल यांनी बायोटेक्नॉलॉजी रिसर्च इनोव्हेशन काउन्सिल, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणेच्या संचालकपदी नियुक्ती झाली. त्यांनी डॉक्टर मनीषा इनामदार यांची जागा घेतली. त्यांना 2018 मध्ये शांती स्वरूप भटनागर पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे डॉक्टर थॉमस पुकाडियल हे याचं योग्य उत्तर आहे. Which university signed an MOU with the National Council for the Cement and Building Materials to strengthen research and training in the construction sector? बांधकाम क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण मजबूत करण्यासाठी नॅशनल काउन्सिल फॉर सिमेंट अँड बिल्डिंग मटेरियल सोबत कोणत्या विद्यापीठाने सामंजस्य करार केला? तर दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी म्हणजेच DTU आणि नॅशनल काउन्सिल फॉर सिमेंट अँड बिल्डिंग मटेरियल्स यांनी MOU केला. या सहकार्याचा उद्देश सिमेंट व बांधकाम तंत्रज्ञानातील संशोधन, नवोपक्रम, कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि ज्ञान विनिमय वाढवणे हा आहे. त्याच्यामुळे DTU ऑप्शन बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. व्हॉट इज द नेम ऑफ द इंडिजिनियस स्टेल्थ फ्रिजेट डिलिव्हर्ड टू द इंडियन नेव्ही अंडर प्रोजेक्ट 17A निलगिरी क्लास? तर प्रोजेक्ट 17A अंतर्गत भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलेल्या स्वदेशी स्टेल्थ फ्रिजेटचे नाव काय आहे? तर दुनागिरी हा प्रोजेक्ट 17A अंतर्गत भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलेला स्वदेशी स्टेल्थ फ्रिगेट आहे. ती गार्डन रिच शिप बिल्डर्स आणि इंजिनियर्स कोलकाता येथे बांधण्यात आली असून तिच्यात सुमारे 75% स्वदेशी सामग्री आहे. त्यामुळे ऑप्शन सी, दुनागिरी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. व्हॉट इज द एक्सटेंडेड डेडलाईन फॉर द कम्प्लिटिंग सिलेक्ट प्रोजेक्ट अंडर द PM कुसुम स्कीम? PM कुसुम योजनेअंतर्गत निवडक प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वाढवलेली अंतिम मुदत कोणती आहे? तर मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जीने PM कुसुम अंतर्गत निवडक प्रकल्पांची अंतिम मुदत 31 मार्च 2027 पर्यंत वाढवली आहे. ही मुदतवाढ अशा प्रकल्पांना लागू आहे ज्यांचे पॉवर परचेस ॲग्रीमेंट किंवा नोटिसेस टू प्रोसीड 31 डिसेंबर 2025 रोजी किंवा त्यापूर्वी जारी झालेले आहे. त्यामुळे 31 मार्च 2027 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज द न्यू हेड ऑफ द डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन DGCA इन 2026? 2026 मध्ये डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन चे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर वीर विक्रम यादव यांची 2026 मध्ये
डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी फैज अहमद किदवई यांची जागा घेतली. त्यामुळे वीर विक्रम यादव ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच स्टेट्स कॅबिनेट अप्रूव्ड द मुख्यमंत्री मावन दियान सत्कार योजना टू प्रोव्हाइड मंथली फायनान्शियल असिस्टन्स टू वुमन. तर पंजाब मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री मावन दियान सत्कार योजना मंजूर केली. पात्र महिलांना दरमहा 1,000 तर अनुसूचित जातीतील महिलांना 1,500 आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. 18 वर्ष व त्यावरील पात्र महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे ऑप्शन बी पंजाब या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच स्टेट्स सायन्स सिटी साइंड an MOU with the CSIR NISCPR to strengthen science communication and policy research. विज्ञान संवाद आणि धोरण संशोधन मजबूत करण्यासाठी कोणत्या राज्याच्या सायन्स सिटीने CSIR NISCPR सोबत MOU केला? तर आंध्र प्रदेश सायन्स सिटीने CSIR NISCPR सोबत MOU केला. या सहकाराचा उद्देश विज्ञान संवाद, सायन्स, टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन पॉलिसी रिसर्च तसेच क्षमता बांधणी आणि पुराव्यावरती आधारित धोरण निर्मिती मजबूत करणे आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. व्हॉट इज द नेम ऑफ इंडियाज लार्जेस्ट कोलॅबोरेटिव्ह कॅपॅसिटी बिल्डिंग इनिशिएटिव्ह लॉन्च्ड बाय द कॅपॅसिटी बिल्डिंग कमिशन इन एप्रिल 2026. तर एप्रिल 2026 मध्ये कॅपॅसिटी बिल्डिंग कमिशनने सुरू केलेल्या भारतातील सर्वात मोठ्या सहयोगी क्षमता विकास उपक्रमाचे नाव काय आहे? तर कॅपॅसिटी बिल्डिंग कमिशन ने एप्रिल 2026 मध्ये साधना सप्ताह हा भारतातील सर्वात मोठा सहयोगी क्षमता विकास उपक्रम सुरू केला. हा उपक्रम नागरी सेवकांची कौशल्य व क्षमता वाढवून विकसित भारत 2047च्या उद्दिष्टांना पाठबळ देतो. इन विच स्टेट वॉज द काइन्स सेमीकंडक्टर प्लांट इनॉग्रेटेड बाय द प्राइम मिनिस्टर टू बूस्ट इंडियाज चिप इंडस्ट्री. भारताच्या चिप उद्योगाला चालना देण्यासाठी पंतप्रधानांनी काइन्स सेमीकंडक्टर प्लांटचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले? तर गुजरात येथील सानंद येथे काइन्स सेमीकंडक्टर प्लांटचे उद्घाटन करण्यात आले. हा प्रकल्प भारतातील देशांतर्गत चिप उत्पादनाला चालना देतो आणि इंडिया सेमीकंडक्टर मिशन तसेच मेक इन इंडिया उपक्रमांशी संबंधित आहे. हु बिकेम इंग्लंड्स टॉप रँक्ड फिमेल चेस प्लेयर. इंग्लंडची सर्वोच्च क्रमांकाची महिला बुद्धिबळपटू कोण बनली? तर बोधना शिवानंदन इंग्लंडची सर्वोच्च क्रमांकाची महिला बुद्धिबळपटू बनली. तिने 4 वेळा ब्रिटिश वुमेन्स चॅम्पियन राहिलेल्या लॅन याओला मागे टाकले असून फिडेच्या जागतिक टॉप 100 महिला खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे. Which state launched a free electricity scheme for waivers benefiting nearly 1.03 lakh families? जवळपास 1.03 लाख विणकर कुटुंबांना लाभ देणारी मोफत वीज योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर आंध्र प्रदेशने विणकरांसाठी मोफत वीज योजना सुरू केली. हातमाग विणकरांना दरमहा 200 युनिट आणि पॉवर लूम कामगारांना 500 युनिट मोफत वीज मिळणार असून सुमारे 1.03 लाख कुटुंबांना लाभ होईल. याची वार्षिक तरतूद सुमारे 150 कोटी आहे. विच कंट्रीज एअरपोर्ट टॉप्ड द कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड 2026 फॉर द 14th टाइम? कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड 2026 मध्ये 14व्यांदा कोणत्या देशातील विमानतळाने अव्वल स्थान मिळवले? तर सिंगापूरच्या चांगी एअरपोर्टने स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड 2026 मध्ये अव्वल स्थान मिळवले. 2000 पासून हा 14वा विजय याचा असून विमानतळ उत्कृष्ट प्रवासी सेवा, पायाभूत सुविधा आणि द जेवल मधील जागतिक सर्वात उंच इंडोर धबधब्यासाठी प्रसिद्ध आहे. हु टूक चार्ज ॲज द व्हाईस चीफ ऑफ द आर्मी स्टाफ? उपलष्कर प्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून पदभार स्वीकारला. त्यांना सुमारे 4 दशकांचा लष्करी अनुभव असून जम्मू काश्मीर मधील दहशतवाद विरोधी कारवाया, आर्मी हेडक्वार्टर आणि UN मिशन अंगोला येथे कामाचा अनुभव आहे. विच ऍप्लिकेशन विल बी यूज्ड टू मॅप and locate authorized Aadhaar center under the UIDAI Map My India agreement? UIDAI Map My India कराराअंतर्गत अधिकृत आधार केंद्रांचे मॅपिंग व लोकेशन शोधण्यासाठी कोणते ॲप वापरले जाईल? तर UIDAI आणि मॅप माय इंडियाच्या सहकार्याने अधिकृत आधार केंद्राचे मॅपिंग व लोकेशन शोधण्यासाठी मॅपल ॲप्स वापरले जाईल. नवीन नोंदणी
बालनोंदणी तसेच पत्ता किंवा मोबाईल क्रमांक अपडेट सारख्या सेवांनुसार केंद्र शोधता येतील. त्यामुळे मॅपल ॲप ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पंचायत फ्रॉम विच स्टेट वोन 3 नॅशनल सतत विकास पुरस्कार 2025 अवॉर्ड्स. नॅशनल सतत विकास पुरस्कार 2025 चे 3 पुरस्कार कोणत्या राज्यातील पंचायतींनी जिंकले? त्रिपुरामधील 3 पंचायतींना नॅशनल सतत विकास पुरस्कार 2025 मिळाले. सेपाही जाला डिस्ट्रिक्ट पंचायतने बेस्ट डिस्ट्रिक्ट पंचायत, कांचाबरी ग्राम पंचायतने हेल्थ पंचायत आणि बैकुंठपूर ग्राम पंचायतने वुमन फ्रेंडली पंचायत श्रेणीत अनुक्रमे प्रथम आणि तृतीय क्रमांक मिळवला. Which organization launched the Car Sathi AI assistant and new website to simplify tax filing? कर भरण्यासाठी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी कर साथी AI सहाय्यक आणि नवीन वेबसाईट कोणत्या संस्थेने सुरू केली? तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने कर साथी AI पॉवर्ड असिस्टंट आणि नवीन अधिकृत वेबसाईट सुरू केली. हे व्यासपीठ करदात्यांना थेट कर सेवांशी संबंधित माहिती व प्रश्नांचे AI सहाय्य प्रदान करते. Which state launched the School Chale Hum campaign for the academic year 2025-26? शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी स्कूल चले हम अभियान कोणत्या राज्याने सुरू केले? तर मध्य प्रदेशने शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी स्कूल चले हम अभियान सुरू केले. या अभियानाचा उद्देश विद्यार्थी नोंदणी वाढवणे आणि कोणीही मूलभूत शिक्षणापासून वंचित राहू नये हा आहे. Which vessel was delivered to the Indian Navy as a next generation anti-submarine warfare shallow water craft? नेक्स्ट जनरेशन अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट म्हणून कोणते जहाज भारतीय नौदलाला देण्यात आले? तर INS मालवान हे भारतीय नौदलाला देण्यात आलेले नेक्स्ट जनरेशन अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट आहे. कोचीन शिपयार्ड लिमिटेडने बांधलेल्या या जहाजात 80% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्री आहे. अशा एकूण 8,000 नियोजित ताफ्यांचा हा भाग आहे. हु वॉज अपॉइंटेड सेक्रेटरी ऑफ द मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग इन एप्रिल 2026? एप्रिल 2026 मध्ये मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंगचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर श्री चंचल कुमार यांनी 1 एप्रिल 2026 रोजी मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंगचे सेक्रेटरी म्हणून पदभार स्वीकारला. ते 1992 बॅचचे बिहार कॅडरचे IAS अधिकारी आहेत. त्यांनी सिव्हिल एव्हिएशन आणि डेव्हलपमेंट ऑफ नॉर्थ ईस्टर्न रिजन मंत्रालयाचे सेक्रेटरी म्हणून काम केले आहे. तर हे होते एप्रिल महिन्यामधील काही महत्त्वाचे MCQs. तर अशाच पद्धतीने लॉ सीईटीचं प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचे बुक सुद्धा आता Amazonवरती, फ्लिपकार्टवरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहेत. हे बुक्स मराठी आणि इंग्रजी अशा दोन्हीही लँग्वेजेसमध्ये अवेलेबल असून थिअरीच्या बुकमध्ये तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे. तसेच सराव प्रश्नपत्रिकांच्या बुकमध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक प्रश्नांचा संच दिलेला असून या दोन्ही बुक्समध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सुद्धा दिलेले आहेत. त्यामुळे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक्स ऑर्डर करा आणि लॉ सीईटीचं प्रिपरेशन अगदी आत्तापासूनच सुरू करा. सोबतच ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह बॅच जॉईन करायला विसरू नका, कारण या बॅच मध्ये अगदी परीक्षेपूर्वी मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे आणि परीक्षेनंतर अगदी ऍडमिशन पर्यंत तुम्हाला गाईड केलं जाणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या बॅचेसला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ग्लोबल ऑनलाईनला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.